हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 4 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 7 द लॉस्ट कॅमलचा आज प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर क्वेश्चनने सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खाली दिलेले क्वेश्चनचे आन्सर करा. ए आहे, व्हॉट वॉज अलकापुरी फेमस फॉर? अलकापुरी वॉज फेमस फॉर ऑल द रिचेस दॅट सी अँड लँड कुड एल्ड. अलकापुरी हे समुद्र आणि जमिनीतून मिळणाऱ्या सर्व संपत्तीसाठी प्रसिद्ध होते. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर बी, व्हॉट काइंड ऑफ रूलर वॉज किंग अल्केशा? अल्केशा आहे, अल्केशा नाही आहे. विच लाईन फ्रॉम द स्टोरी डिस्क्राईब हिज क्वालिटी? अल्केशा हा कसा राजा होता आणि त्याचे ना काही स्टोरीमध्ये जे काही डिस्क्रायबिंग क्वालिटीज आलेल्या आहेत त्या सांगा म्हणून सांगितल्या. तर आन्सर आहे, अल्केशा वॉज अ जस्ट अँड काइंड किंग. अल्केशा एक न्यायी आणि दयाळू राजा होता. ऑल ॲनिमल्स, काऊ, टायगर, कॅट, रॅट, काईट अँड पॅरट लिव्ह टुगेदर ॲमिकेबली अँड इन हार्मनी. आणि सर्व त्याच्या राज्यातले जे काय प्राणी होते ते कसे राहत होते? तर ॲमिकेबली आणि इन हार्मनी. हार्मनी म्हणजे काय? एकोप्याने सगळे राहत होते. द किंग प्रोव्हाइड हिज people with all the facilities and they live in plenty and happinesses. राजा आपल्या प्रजेला सर्व सुविधा पुरवत असल्यामुळे ते कसे होते? समृद्धी आणि आनंदाने राहत होते. क्वेश्चन नंबर सी, हाऊ डीड द थर्ड मिनिस्टर कन्क्लूड दॅट द कॅमल्स टेल वॉज शॉर्ट? तिसऱ्या मंत्रीने कसं कन्क्लूड केलं किंवा त्याचे कसं निष्कर्ष काढलं की कॅमलची टेल ही काय आहे? शॉर्ट आहे. तर आन्सर आहे, द थर्ड मिनिस्टर सॉ सम ड्रॉप ऑफ ब्लड ऑन द रोड. ही रिअलाइज दॅट द ब्लड मस्ट हॅज कम from the bite of flies. Hence he conclude that the camel's tail was shorter than usual as he could not brush the insect away. म्हणजे तिसरा जो मंत्री होता त्याला काय वाटलं मिनिस्टरला, म्हणजे ते तर त्याला काय वाटलं की जे रोडवरती किंवा त्या रस्त्यावरती जे रक्ताचे थेंब होते, ब्लडचे जे ड्रॉप्स होते, आणि त्याला लक्षात आलं की हे कुणी चावलेलं असेल तर एखाद्या फ्लाईज म्हणजे एखाद्या माशीने चावलेले असावे. आणि म्हणून त्यांनी ना असं कन्क्लूड काढलं की म्हणजे निष्कर्ष काढला की उंटाची शेपटी जे कॅमलची स्टेल आहे ही कशी असणार आहे? तर शॉर्ट असणार आहे. कारण लॉंग असती तर आहे ना त्याने ते इन्सेक्ट काय केलं असतं? पळू शकला असता. नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन नंबर डी, वाय डीड द किंग समन द मिनिस्टर? राजाने मंत्र्यांना का बोलवले? आन्सर आहे, द किंग वॉज इम्प्रेस्ड दॅट द मिनिस्टर्स न्यू सच इंट्रिकेट डिटेल अबाउट द कॅमल एट नन ऑफ देम हॅड ॲक्च्युअली सीन इट, सो ही समन ऑल द मिनिस्टर. राजाने सगळ्यांना कशासाठी बोलवलं? तर उंटाबद्दल इतके सूक्ष्म तपासणी आहे ना मंत्र्यांना माहीत आहे, पण त्यापैकी कुणीही त्याला प्रत्यक्ष पाहिले नाहीत. म्हणजे जे मिनिस्टर्स होते त्यांनी कुणीही कॅमलला पाहिलं नाही, पण त्यांनी सगळ्यांनी काय केलं? जे कन्क्लूड काढलं त्या कॅमलबद्दल ते सगळं काय होतं? ट्रू होतं. सो ही समन ऑल द मिनिस्टर. म्हणूनच आहे ना राजा ते पाहून प्रभावित झाला आणि त्याने काय केलं? सर्व मंत्र्यांना बोलवलं. क्वेश्चन नंबर ई, वाय डू यू थिंक दॅट द मिनिस्टर स्टेड विथ द किंग ऑफ अलकापुरी? तुम्हाला असे वाटते का की मंत्री अलकापुरीच्या राजासोबत थांबले असतील का? तर आन्सर आहे, आय थिंक that the minister stay with the king of Alkapuri because the king of Alkapuri realized how intelligent all four ministers and he decided to reward them. The ministers knew that the king of Alkapuri would appreciate their wisdom. आणि मला असं वाटते की मंत्री यांना अलकापुरीच्या राजासोबत थांबले असतील, कारण अलकापुरीच्या राजाला त्या चारही मंत्र्यांची यांना बुद्धिमत्ता लक्षात आली होती, म्हणजे इंटेलिजंट त्याच्या लक्षात आलं होतं, आणि त्याने त्यांना बक्षीस देण्याचा निर्णय पण घेतला होता. त्या मंत्र्यांना माहीत होते की अलकापुरीचा राजा त्यांच्या बुद्धीचे कौतुक करेल. ओके, चला तर क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. कंप्लीट द ग्राफिक ऑर्गनायझर बाय रायटिंग द जस्टिफिकेशन गिवन बाय ईच मिनिस्टर अलॉंग विथ द रिझन दे गेव फॉर द सेम. चला तर मग पहिला आहे बुद्ध आदित्य.
बौद्धादित्याने काय जस्टिफिकेशन दिलं, द कॅमल वॉज लेम इन वन ऑफ इट्स लेग. आणि मग त्याचं रिझन काय होतं, तर ही नोटीस इन द फूट मार्क्स ऑफ द ॲनिमल दॅट वन वॉज डेफिशियंट. नेक्स्ट ह्याच्याकडे वळूया पेजकडे. बोधचंद्र काय म्हणला, तर द ॲनिमल वॉज ब्लाइंड इन इट्स राईट आईज. आणि त्याचं ना रिझन काय होतं, तर ही नोटीस दॅट द लीव्स ऑफ द ट्री ऑन द लेफ्ट साईड ऑफ द रोड हॅड बीन टोन ऑफ while the leaves on the right side were left untouched. म्हणजे त्या बुद्धिचंद्राला काय झालं की त्याने कसं ओळखले की तो ॲनिमल आहे जो कोणी, तो एका डोळ्याने काय आहे, राईट डोळ्याने ब्लाइंड आहे. तर हे त्याला कसं कळालं ते त्याचं रिझन आहे. नेक्स्ट पाहूया बुद्ध व्यापकला कसं काय त्याचं हे होतं जस्टिफिकेशन, द कॅमल्स टेल वॉज शॉर्टर दॅन द युज्युअल. तर त्याचं रिझन आहे, ही सॉ सम ड्रॉप ऑफ ब्लड ऑन द रोड, द ब्लड मस्ट हॅव कम फ्रॉम द बाईट of the flies, so the camel's tail was shorter than usual as it could not brush the insect away. नेक्स्ट आहे बुद्धी विभीषण. तो त्याचं काय आहे जस्टिफिकेशन, द कॅमल वॉज सफरिंग फ्रॉम कॉलिक. आणि त्याचं रिझन आहे, ही ऑब्झर्व दॅट द 4 feet ऑफ द ॲनिमल वेअर प्लेटेड फर्मली ऑन द ग्राउंड व्हाईल द हिड वन हॅड सिक्युअरली टच इट. आणि मग ना हे सगळे काय झाले जस्टिफिकेशन झाले सगळ्यांचे आणि त्याचे रिझनसुद्धा दिलेत. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर 3. फाइंड वर्ड्स फ्रॉम द स्टोरी विच हॅव द सेम मिनिंग ॲज दोज गिवन बिलो. खाली काही मिनिंग दिलेत आणि त्याचे आपल्याला स्टोरीमधले मिनिंग्स तिथं लिहायचे आहेत. चला तर मग फर्स्ट पाहूया लिव्ह इन आणि ऑक्युपाईड. ह्याचं मिनिंग वर्ड काय येईल त्याच्या बदल्यात, तर इनहॅबिटेड म्हणून स्टोरीमध्ये वर्ड आलेला आहे. नेक्स्ट आहे बी इन अ फ्रेंडली मॅनर, तर त्याच्यासाठी आलं आहे हार्मनी. सी स्ट्रेंज ऑर ऑड, तर पिक्युलियर हा वर्ड आलेला आहे. नेक्स्ट आहे सुपरमसीला काय आला आहे, तर डोमिनियन. नेक्स्ट आहे ए साइन म्हणजे काय, इंडिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द स्टोरी. ए आहे अलकापुरी वॉज रूल्ड बाय, कोण हे करत होतं तिथे, तर राज्य, तर अल्केशा. बी द 500 पगोडास रिवॉर्ड वॉज गिवन टू मर्चंटला 500 पगोडा रिवॉर्ड म्हणून दिला. नेक्स्ट द 4 मिनिस्टर डिस्प्ले विजडम इन फाइंडिंग द कॅमल. उंट शोधण्यात त्या 4 मंत्र्यांनी काय दाखवला, विजडम म्हणजे काय, शहाणपणा दाखवला. डी द 4 मिनिस्टर वेअर डिस्प्लेस्ड बाय देअर किंग्स डोमिनियन. तर या 4ही मंत्री त्यांच्या राजाच्या वर्चस्वामुळे काय होते, नाराज होते. ई द कॅमल वॉज ब्लाइंड इन द राईट आय. तर तो कॅमल ब्लाइंड कुठल्या डोळ्याने होता, तर राईटने. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन 1 हा व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.